मित्र हो, हे संत महंत बाबा बुवा आधी मठात राहायचे. आपल्याला माहिती आहे. मंदिरात दिसायचे. पूजा पाठ आणि आरतीचे ताट घेऊन देवभक्ती झाल्यावर भजन कीर्तन आणि पारायणातून देव किती मोठा आहे हे आपल्याला सांगायचे. आता हे बुवा आपल्या देवाला विसरून चक्क मोदी किंवा मोठा कोणी आणखी नेता, मोदी किती मोठा आहे, योगी किती महान आहे म्हणता म्हणता भगवान गडावरील एका महंताने चक्क आपल्या मुखातून मुंडेंची पाठराखण केली आणि महाराष्ट्राची आधीच धगधगती मशाल पुन्हा नव्याने पेटली. मग काय, ज्यांना नामदेव शास्त्री माहीत नव्हते त्यांना देखील नामदेव शास्त्री कोण आहेत हे महाराष्ट्रात माहीत झालं. मित्र, हा सोशल मीडियाचा काळ आहे आणि एआयचा सुधारित काळ आहे. लक्षात घ्या. दारूचा ग्लास हातात घेऊन नामदेव शास्त्रींचा फोटो पुढे आला. हा ग्लास खरा आहे की खोटा हा दावा मी करीत नाही, परंतु आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्याचा हा प्रकार शास्त्रीजींनी का केला ते आजच्या या भागात जाणून घेऊया. मित्र हो, मी रिनेश रंजन. आज या भागात पुढे जाण्यापूर्वी एक आठवण. चॅनलवर नवीन असाल मित्र हो तर सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. मित्र हो, प्रत्येक जण आपला पेशा सोडून नको तिथं नाक खुपसायला लागला आहे. पूर्वी हे साधू महात्मा बाबा बुवा कीर्तनकार आपापल्या विषयात व्यस्त राहायचे आणि म्हणूनच त्यांच्या महात्म्याचा मनामनात मान सन्मान आदर होता. मित्र, आता या सर्वांचा आत्मा जिवंतपणेच भटकायला लागला आहे की काय असं वाटायला लागलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा स्टार यार वाल्मिक कराड, हा वाल्मिक कराड संशयाच्या सुईत अडकला आहे. तपास सुरू आहे. आता मुंडेंची यारी वाल्मिक सोबत असल्याने धनंजय मुंडे सध्या अतिशय अडचणीत आले आहेत. एकमेकांचे पाय एकमेकांच्या फाटक्यात फसल्याने मुख्यमंत्री नाईलाजात आहे आणि अजितदादांकडे इलाज उपलब्ध असून देखील उपचार करण्याच्या मनस्थितीत नाही. मित्र हो, अख्खा महाराष्ट्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची आतुरतेनं वाट पाहतो आहे. इतक्या भीषण परिस्थितीत अख्खा महाराष्ट्र असताना नामदेव महाराज शास्त्री मुंडेंचं महात्म्य सांगण्याचा पोरखेड करीत आहे. बघा, काय सांगावं. आपल्या हाताने आपली हजामत का करावी. अहो शास्त्रीजी, तुम्ही महंत आहात. तुमचा एक वेगळा आदर आहे समाजामध्ये. कशाला पदर धरत आहात मुंडेंचा. मित्र हो, शास्त्री साधू महंत महाराज आपापल्या मठातच शोभून दिसतात. लक्षात घ्या. परंतु ही नेते मंडळी आपली प्रतिमा पवित्र दिसण्यासाठी, पवित्र ठेवण्यासाठी महंतांशी देखील मैत्री ठेवतात काय हा प्रश्न आहे. मित्र हो, या 10 वर्षात महाराष्ट्रच नाही तर समस्त देशाचं फार मोठं नुकसान झालं आहे. बघा, विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान हिंदुत्वाचा प्रचार करण्यासाठी अनेक कीर्तनकारांना पैसे वाटण्यात आले अशी माहिती आहे. हिंदुत्व म्हणजेच थेट भारतीय जनता पार्टीचा प्रचार काही लोभी कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनातून प्रवचनातून केला आहे. मित्र हो, हरिभक्तपरायण हबफंनी देखील आपले हात मलिन केले आहेत. याला काय म्हणा, तेच उरले होते. आता नामदेव महाराज शास्त्री सारख्या महंतांवर आपण काही बोलावं हे योग्य वाटत नाही, परंतु याला पर्याय देखील नाही ना मित्र हो. आणि स्पष्ट सत्य आणि परखड बोलणारे 5% लोक उरले आहेत सध्या. लक्षात घ्या. असे आमच्यासारखे 5% लोक देखील धास्तावलेले आहेत. लक्षात घ्या. कारण जीव घेणं वगैरे आपल्या देशात अगदी सोपं झालं आहे अलीकडे असं वाटतं. मित्र, संतोष देशमुखांच्या हत्येचा लाईव्ह व्हिडिओ मारताना झाल्याचं बोललं जात आहे. त्या हैवानांनी इतक्या क्रूरपणे हत्या केली आहे की त्याचं वर्णन केलं तर निष्ठुर माणसांचं देखील काळीज हेलावून जाईल. हे लक्षात घ्या. इतका भयंकर प्रकार आहे, इतकी भयंकर क्रूर हत्या झाली आहे त्यांची. आणि या ताप्त्या ताव्यावर आता आपला
हात नामदेव शास्त्री ठेवत आहे, तो हात भाजलाच पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्राला धनंजय मुंडेंचा राजीनामा हवा आहे, आपल्याला माहिती आहे. आणि आपल्या स्वार्थासाठी मुंडेंनी राजीनामा दिला जरी नाही तरी हा त्यांना लागलेला काळा डाग पूर्णपणे आयुष्यभर मिटणार नाही, हे लक्षात घ्या. की मुंडेंनी लक्षात ठेवावं. त्यांच्या भाषणाचा सूर सध्या खालच्या पट्टीत गेला आहे, लक्षात घ्या. पुन्हा वरच्या पट्टीकडे हा सूर चढविण्यासाठी त्यांनी उगाच रियाज करत बसण्यापेक्षा राजीनामा देऊन मोकळं व्हावं. कारण संपत्ती तर अमाप आहेच, अमाप संपत्ती आहे, कशाची कमी नाही. खरं तर नामदेव महाराज शास्त्रींनी हा सल्ला त्यांना द्यायला हवा, राजीनामा देण्याचा. प्रत्येक नेत्यांचा मागून सूर ओढण्यासाठी असे बाबा बुवा संत महंत देखील नेते पोसून ठेवतात काय गुंडांसारखे, असं वाटायला लागलाय प्रत्येकाला. आणि तो ढोंगी बाबा बागेश्वर म्हणतो, जो कुंभमेळ्यात जाऊन स्नान करणार नाही तो देशद्रोही आहे म्हणतो. बघा, जसा यांच्या बापाचा देश आहे हा, मनात येईल ते बघायला लागले आहेत. महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि हा ढोंगी बागेश्वर बाबा म्हणतो त्यांना मोक्ष मिळाला. कमाल आहे, वाह. फालतूपणा लावून ठेवला आहे यांनी. मोदींनी सत्यानाश करणं लावला आहे मित्र देशाचा. आणि ही नौटंकी आता दिल्लीकडून मुंबईकडे चालली आहे, लक्षात घ्या. धनंजय मुंडे स्वतःला वाचवण्यासाठी अशा महंतांची मदत घेत आहे. संत महंत महाराजांनी आपला सन्मान आदर कायम ठेवण्यासाठी अशा प्रकरणात हस्तक्षेप करून आपली प्रतिमा डागाळून घेऊ नये, ही महाराष्ट्राची नम्र विनंती आहे. आणि अशी बहुतेक लोक अलीकडे आपली सोडून दुसऱ्याची धुण्याच्या मागे लागले असल्याने हा सावळा गोंधळ निर्माण झाला आहे मित्र. कुणाचा खरकटा हात कटेवर ठेवून स्वतः सोबतच मुंडेंना देखील शास्त्री सिद्ध करण्यामागे लागले आहेत. शास्त्रींनी भगवान गडावरच्या गादीला फक्त स्वच्छ ठेवावे, ही नम्र विनंती. कळावे लोभ असावा. मित्र हो, आज या विषयाला इथेच विराम देऊया. नेहमीप्रमाणे एक विनंती, तुमच्या हक्काच्या या चॅनलला मित्र हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंट करताना आपण कुठल्या परिसरातील आहात हे लिहायला विसरू नका. कारण तुमच्या परिसरातल्या गोपनीय गोष्टी तुमच्या कानापर्यंत पोहोचविण्यासाठी मला मदत होईल, हे लक्षात घ्या. आणि आजचा हा विशेष भाग, हा व्हिडिओ मित्र हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, लाईक करा. मित्र हो, पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. थँक यू सो मच. बाय बाय.